हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मस्त दिवसाची सुरुवात बेबीचा टिफिन बनवण्यापासून होते आणि खरंच मस्त क्रिस्पी डोसे झाले होते. त्यानंतर बेबीला स्कूलमध्ये वगैरे पाठवून मी निघाले माझ्या एका अर्जंट कामासाठी. आणि आज नशीब बाहेर निघाल्यावर पाऊस पण नव्हता, म्हणून फटाफट म्हटलं पोचू. तिथे पोचल्यावर थोडा हलका फुलका पाऊस मिळाला, पण ठीक आहे. पण जिथे जायचं होतं तिथे गर्दी पण खूप दिसत होती. म्हटलं बघू आज किती वाजता आहेत, कारण नाईट शिफ्ट नंतर झोपली पण नव्हती, डायरेक्ट माझ्या कामासाठी निघाली. आणि वाटलं तेच झालं. खूप वेटिंग होती, पण काय करणार, थांबल्याशिवाय ऑप्शन नव्हता. फायनली थोडं काम संपवून आजच्या पुरतं काम तर झालं. मग निघाले घरी रिटर्न यायला. आणि बघतो ते थोडा पाऊसही नव्हता. म्हटलं फटाफट पोचू घरी. आणि नेमकं वाटलं तेच होतं नाही का. मग घरी जवळ पोचताना थोडासा नेमका पाऊस लागला. पण ठीक आहे, हलकंसं भिजून थोडं पण पोचले ऍटलीस्ट घरी. घरी फ्रेश होऊन जे झोपले, डायरेक्ट इव्हनिंगला उठले. मग इव्हनिंगला थोडा चाय वगैरे घेतला, पण पाऊस खूप होता त्याच्यामुळे बेबीला पण खाली जायला मिळालं नाही खेळायला. मग काय बसली होती मस्त पेंटिंग करत. आणि हे बघा किती क्यूटशी अशी मस्त पेंटिंग बनवलेली तिने माझ्यासाठी. आणि बाहेर पाऊस होता म्हणून मस्त घरी गरमागरम फ्राईज बनवलेले. खरं एकदम दिवसच बनला. आणि त्यासोबत मस्त भरलेलं कारलं बनवलं होतं मम्मीने. चला मग मी मस्त माझा डिनर एन्जॉय करते. तुम्हाला भेटते उद्याच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.